जय महाराष्ट्र मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिंदे गटाचा खेळ संपल्याची जोरदार चर्चा सुरू असून शिंदे गटाची शिवसेना विसर्जनाच्या दिशेने जात असल्याचे बोलले जात आहेत. अखेर या संदर्भातील निर्णायक तारीख ठरल्याची माहिती समोर आली असून त्या दिवशी राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी महिना सुरू होताच शिवसेनेच्या निकालाबाबत सतत बातम्या येत होत्या. मागील महिन्यातील 22 आणि 23 तारखांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता तारीख निश्चित झाली असून त्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तुमच्या आमच्या हिताशी निगडीत असलेल्या या प्रकरणात शिवसेनेबाबतचा हा सर्वात मोठा टप्पा मानला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून राज्यात गदारोळ निर्माण करणाऱ्या राजकीय घडामोडींना आता कडून थेट चाप बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचा अंतिम अध्याय जवळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यांच्या बाजूने शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शिंदे गटाकडून केले जाणारे दावे आता कमकुवत पडत असल्याचे चित्र आहे. शिंदे गटातील अनेक कार्यकर्ते आणि नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळत असल्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या तथाकथित शिवसेनेचा प्रभाव कमी होत असून राजकीय विसर्जनाची प्रक्रिया सुरू होईल आणि सर्व सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हाती जातील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेत फूट पाडण्याच्या निर्णयांचा आता कायदेशीर, राजकीय आणि नैतिक पातळीवर हिशोब होणार असल्याचे संकेत आहेत. शिंदे गट कोंडीत सापडल्याचे चित्र स्पष्ट होत असून येणारी तारीख अत्यंत निर्णायक ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी हा ऐतिहासिक विजय ठरेल असा दावा देखील राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. सत्तेसाठी शिवसेनेशी गद्दारी. जून 2022 मध्ये यांनी काही आमदारांना सोबत घेत शिवसेनेत बंड पुकारले. ची मदतीने त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. तेव्हा हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी बंड केल्याचा दावा करण्यात आला. मात्र कालांतराने स्पष्ट झाले की हा सारा खेळ सत्तेसाठी आणि वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी होता. या बंडामुळे शिवसेना 2 गटांत विभागली गेली. यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा तथाकथित गट. तरीही जनता, शिवसैनिक आणि बहुसंख्य कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. हे अनेक निवडणुकांतून सिद्ध झाले आहे. जरी विधानसभेत शिंदे गटाला संख्याबळ मिळाले असले तरी महाराष्ट्राच्या मनात शिवसेना कुणाची आहे यासाठी कोणत्याही भविष्यवाण्याची गरज नाही. दरम्यान शिवसेनेच्या नाव, चिन्ह आणि घटनात्मक बाबींवर न्यायालयीन लढाई गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पासून ते पर्यंत या प्रकरणाची सुनावणी जोरात सुरू आहे. आता ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली असून 18 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कायदेपंडितांच्या मते शिंदे गटाचे बंड घटनाविरोधी आणि लोकशाही विरोधी असल्याचे ठोस पुरावे न्यायालयासमोर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाची भूमिका टिकवणे कठीण झाल्याचे चित्र आहे. 18 फेब्रुवारी जवळ येताच शिंदे गटातील आमदार, खासदार आणि नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची गुप्त माहिती समोर येत आहे. तर काही जणांनी पुन्हा मातोश्रीचा दरवाजा ठोठावण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटात अंतर्गत मतभेद, नाराजी आणि फूट स्पष्टपणे दिसू लागले आहे. सत्तेचा मोह ओसरताच अनेक आमदार पुन्हा मूळ शिवसेनेत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतण्याची मानसिकता तयार करत आहेत. पक्ष, चिन्ह किंवा सत्ता तात्पुरती मिळू शकते, पण शिवसेना सांभाळण्याची ताकद आणि शिवधनुष्य पेलण्याची क्षमता ठाकरे कुटुंबातच आहे हे आता त्या नेत्यांना उमगू लागले आहे. शिंदे गटाला सत्तेत बसवणारा भाजपही हळूहळू अंतर ठेवताना दिसत आहे. भाजपलाही आता हे स्पष्ट झालं आहे की शिंदे गटाचा राजकीय उपयोग जवळजवळ संपत आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यावर भर देत असून 2019 प्रमाणे स्वतंत्रपणे लढण्याची रणनीती आखली जात आहे. यामध्ये शिंदे गटालाही बाजूला काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसैनिकांमध्ये आजही शिंदे गटाविरोधात तीव्र संताप आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणाऱ्यांना कधीही माफी नाही ही भावना अजूनही तितकीच तीव्र आहे. शिंदे गटाचा खेळ संपला, खरी शिवसेना यांचीच आहे अशा घोषणा सर्वत्र दिल्या जात असून अनेक ठिकाणी विजयाचे फटाके फोडण्याची तयारी सुरू झाली आहे. 18 फेब्रुवारीनंतर शिवसेना पुन्हा एकसंध, मजबूत आणि आक्रमक स्वरूपात उभी राहील असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शिंदे गटाची तथाकथित शिवसेना कुठे टिकणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जर 18 फेब्रुवारीला शिंदे गटाविरोधात निकाल लागला तर त्यांची राजकीय वाटचाल थांबेल आणि भाजपमध्ये विलिनीकरण हाच त्यांच्यासमोर एकमेव पर्याय उरेल अशी चर्चा आहे. जरी सर्व आमदार भाजपात जाणार नसले तरी बहुतांश आमदार भाजपात विलीन होतील अशी माहिती समोर येत आहे. काही आमदार, खासदार आणि स्थानिक पदाधिकारी पुन्हा मूळ शिवसेनेत परततील तर शिंदे गटाचे राजकीय विसर्जन अटळ ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा निकाल म्हणजे राजकीय गद्दारीला मिळालेली ऐतिहासिक शिक्षा ठरेल असं राजकीय जाणकारांचे मत आहे. 18 फेब्रुवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा दावा शिवसेना नेते यांनी केला आहे. हा दिवस लोकशाही, संविधान आणि पक्षनिष्ठेचा विजय ठरेल असं देखील म्हटले जात आहे.
या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होतील, नवी राजकीय समीकरणे तयार होतील आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा सत्ता केंद्रात येण्याची शक्यता बळावेल. आतापर्यंतच्या निवडणुका, पोटनिवडणुका आणि लोकसभा निकाल पाहता जनता मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट दिसते. सहानुभूती, विश्वास आणि निष्ठा हे 3 घटक त्यांच्या बाजूने मजबूत झाले आहेत. शिंदे गटाकडे ना ठोस जनाधार उरला आहे ना कार्यकर्त्यांचा विश्वास. म्हणूनच 18 फेब्रुवारीनंतर राजकीय वास्तव अधिक स्पष्ट होणार आहे. गद्दारीचा अंत आणि निष्ठेचा विजय. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड इतिहासात गद्दारी म्हणूनच ओळखले जाईल, असं संजय राऊत यांनी ठामपणे म्हटलं आहे. सत्तेसाठी पक्ष, विचार आणि परंपरा सोडणाऱ्यांना जनता आणि न्यायव्यवस्था कधीच माफ करत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक आजही त्या क्षणाची वाट पाहत आहेत, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह परत येईल अशी बातमी ऐकायला मिळेल. आगामी काळात न्यायालय काय निकाल देते, गेल्या 3 वर्षांच्या प्रकरणाचा निष्कर्ष काय लागतो, हे लवकरच समोर येईल. मात्र सत्याचाच विजय होईल असा विश्वास सामान्य शिवसैनिकांना आहे. म्हणूनच 18 फेब्रुवारी ही तारीख शिवसेनेसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. मित्रांनो, हा फक्त राजकारणाचा निकाल नाही, हा शिवसैनिकांच्या भावना, निष्ठा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा न्याय आहे. सत्ता येते आणि जाते, पण स्वाभिमान कधीही विकला जात नाही. ज्यांनी झेंडा उचलून विश्वास तोडला त्यांना इतिहास कधीही माफ करत नाही. आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात एकच नाव ठाम आहे, उद्धव ठाकरे. 18 फेब्रुवारी हा दिवस फक्त तारखेपुरता मर्यादित राहणार नाही. तो निष्ठेचा विजय, गद्दारीचा अंत आणि शिवसेनेच्या पुन्हा उभारीचा दिवस ठरेल. अश्रू, लढा आणि विश्वास या सगळ्यांचं उत्तर त्या एका क्षणात मिळेल. आणि तेव्हा प्रत्येक शिवसैनिक अभिमानाने म्हणेल, शिवसेना जिवंत आहे, शिवसेना एकसंध आहे आणि शिवसेना ठाकरे साहेबांचीच आहे. जय महाराष्ट्र.